दुर्गराज रायगडावरती शिवकाल अवतरला. जय भवानी जय शिवाजीच्या ललकारीने सह्याद्रीचे कडेकपारे दुमदुमले लाखोंची हजेरी. मतपत्रिकेवरती निवडणुका नाहीत तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाकावा. राज ठाकरे यांची भूमिका. इंडिया आघाडीत बैठकीत हा मुद्दा मांडणार सुप्रिया सुळे. जंतर मंतरवरती जैन झींचा उद्रेक. झुरळांचा सरकारवरती हल्लाबोल. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न द्या. अंधेरा संपूर्ण वनवाद देशभरात पेटेल. वर्तमानपत्रात गुंडाळून वडापाव विकता येणार नाही. विक्रेत्यांवरती वॉच. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मागणीला अखेर सरकारकडून मिळाली पसंती. कोकणात पाऊस इलो. दोडामार्ग कणकवलीमध्ये मुसळधार पाऊस. 2 दिवसामध्ये मुंबईत धडकणार मान्सून. मुंबईकरांची लाहीलाही संपणार. अदानीला मागच्या दरवाजाने कृषी उद्योगात घुसवण्याचा डाव. काँग्रेसचा मोदी सरकारवरती थेट गंभीर आरोप. त्यामुळे शिदीचं वाटोळ होईल. सरकार चर्चेत. 15व्या वर्षी टीम इंडियात सचिनचा विक्रम मोडत. वैभवने रचला इतिहास. टीम इंडियाच्या टीममध्ये आता वैभव सूर्यवंशी. नीट परीक्षेत एआयचा वापर झाला असता तरी परिस्थिती निर्माण झाली नसती. शरद पवार यांची स्पष्टोक्ती. टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स उपक्रमाचं थेट उद्घाटन. पश्चिम बंगालमध्ये 63 लाख लोकांचं मोफत रेशन बंद होणार. भाजप सरकारचा धक्कादायक निर्णय जारी. सर्वसामान्यांवरती भार. पेट्रोल डिझेल आणखी महागणार. तेल कंपन्यांना दररोजचा तोटा सहन होईना. पेट्रोल 150 पार जाण्याची शक्यता. मोदींनी अमेरिका आणि 2 उद्योगपतींना देश विकलाय. नाना पटोले यांचा नरेंद्र मोदींसह अमित शहांवरती गंभीर थेट आरोप. संपूर्ण संवर्धन झाल्याशिवाय दुर्गराज रायगड सोडणार नाही. छत्रपती संभाजीराजे यांची ग्वाही. रायगडावरती शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा. यावेळी प्रतिपादन. मान्सून राज्यात दाखल. तळ कोकणामध्ये महाराष्ट्रात दाखल. कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस. मुंबईमध्ये लवकरच मान्सून सरी. शीत अटकेच्या भीतीने शिंदेगडाचा नगरसेवक साहिल चौगुले फरार. अटक करा. पीडितेची मागणी. नवी मुंबईमध्ये वादळ. एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकावरती आरोप. कॉक्रोच जनता पार्टीचा नवा एल्गार. शिक्षण मंत्र्यांनी 5 दिवसात राजीनामा द्यावा अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन. शिक्षकांच्या आणखी 2500 जागा. गुरुजींच्या प्रमोशनमुळे बेरोजगारांना मोठी संधी. केंद्रप्रमुख बढतीसाठी प्रक्रियेला वेग. नवी मुंबई विमानतळावरती छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची थेट उपस्थिती. एकनाथ शिंदेंना डावललं. राज्यसभेसाठी भुजबळ यांचे नाव आघाडीवरती. नवनीत राणा यांच्या नावाची ही चर्चा. रिक्त झालेली जागा राष्ट्रवादीची. मिटकर यांचं स्पष्ट मत. बाजार समितीत प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करा. मंत्री भुजबळ. नाफेड NCFला मुदतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची दिली भुजबळांनी थेट सूचना. देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारूप स्थगित. चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. डिसेंबरमध्ये आणणार नवा कायदा. सुनावणी लवकरच. नवीन वेळापत्रक. डहाणू 2 बहिणींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी खळबळ. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पोलीस ठाण्याला थेट भेट. गिल राहुलची शतकं. भारताचे पहिल्या दिवसाखेरीस दिवसावरती वर्चस्व. 3 बाद 368 धावांवरती भारत. शेतकऱ्यांकडील स्टॉक संपदाच वाढले सोयाबीनचे दर. भाववाढीचा नफा व्यापाऱ्यांच्या घशात. शेतकऱ्यांचा थेट आरोप. सरकार काय करते आरोप केला. जंतर मंतरवरती भाषण झाली. घोषणाबाजी करण्यात आली. त्यामधून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भारताच्या तरुणांनी अभिव्यक्ती नाही तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आहे. तो अराजकतेचा मंच आहे हे स्पष्ट झाले देवेंद्र फडणवीस.
महायुतीमध्ये ऑल इज वेट नॉट वेल. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही. गणेश नाईक शिंदेवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती. नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. आज हे सर्व पीडित तरुणी न्याय मिळण्यासाठी आक्रोश करत आहेत. सरकारला या पीडित तरुणांचं म्हणणं ऐकावंच लागेल. कॉक्रोचना कमी लेखू नका. उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट मत.